एकाला घटस्फोट हवाय तर दुसऱ्याला घटस्फोट द्यायचा नाही आहे. अशा वेळेला घटस्फोट घेण्यासाठी कोर्टामध्ये जी याचिका दाखल करतात त्यालाच कंटेस्टेड डिवोर्स असे म्हणतात. ही घटस्फोटाची याचिका कायद्यामध्ये घटस्फोट घेण्यासाठी जे ग्राउंड्स दिलेले आहेत केवळ त्या ग्राउंड्सवरतीच दाखल केली जाऊ शकते. ते ग्राउंड्स म्हणजेच उदाहरणार्थात कन्व्हर्शन, डेझर्शन, क्रुएलिटी इत्यादी. एकदा का घटस्फोटाची याचिका कोर्टात दाखल केली की त्यानंतर दुसरा पक्षकार म्हणजे दुसऱ्या जोडीदार ह्याची बाजू ऐकण्यासाठी किंवा त्याची बाजू मांडण्यासाठी कोर्ट त्याला समन्स इश्यू करते. जर त्या समनची बजावणी झाली असेल तर इथे दोन परिस्थिती उद्भवते. एक म्हणजेच समनची बजावणी होऊन देखील सदर पक्षकार हा कोर्टात हजरच राहत नाही, किंवा दुसरी, कोर्टात तो हजर तर राहतो परंतु कायद्यामध्ये जी विहित कालावधी दिलेला आहे कैफियत म्हणजेच रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्याचा, तर तो ते रिटर्न स्टेटमेंट हा दाखलच करत नाही. तर अशा वेळेला घटस्फोटाची याचिका ही कोर्टामध्ये वर्षानुवर्ष तशीच प्रलंबित राहणार का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. तर ह्या संदर्भामध्ये कायद्यात अशा काही तरतुदी आहेत की त्या तरतुदी अंतर्गत सदर घटस्फोटाची याचिका ही एकतर्फी चालवून त्यामध्ये एकतर्फी हुकुमनामा घेतला जाऊ शकतो. तर ती जी कायद्यातील तरतुदी आहेत त्या कायद्यातील तरतुदी कोणत्या आहेत? एकतर्फी घटस्फोट हा सहजासहजी घेता येतो का? तसेच एकतर्फी घटस्फोट घेतल्यानंतर जर दुसरा पक्षकार हा नंतर कोर्टात हजर राहिला तर त्यानंतर तो हुकुमनामा रद्द होऊ शकतो का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण एकतर्फी आदेश किंवा हुकुमनामा म्हणजे काय ते समजून घेऊया. जेव्हा समनची बजावणी होते आणि समनची बजावणी झाल्यानंतर समोरचा पक्षकार हा कोर्टात येतच नसेल किंवा तो त्याचा जी कैफियत आहे दाखलच करत नसेल तर अशा वेळेला कोर्ट ही केवळ एकाच पक्षाची बाजू ऐकून जो शेवटी हुकुमनामा जाहीर करतात त्यालाच आपण एकतर्फी हुकुमनामा असे म्हणतात. आता आपण पहिली परिस्थिती बघूया की जिकडे कोर्टाने जे समन्स इश्यू केलेलं आहे ते दुसऱ्या पक्षकाराला त्याची अंमलबजावणी झालेली आहे म्हणजेच त्याला ती समनची कॉपी सर्व झालेली आहे. त्यानंतर देखील जर समोरचा पक्षकार हा जाणीवपूर्वक कोर्टात हजर राहत नसेल किंवा तो हजर राहण्यास टाळाटाळ करत असेल किंवा त्याचा असा गैरसमज असेल की जर तो कोर्टात हजर राहिलाच नाही तर घटस्फोटच होणार नाही, तर अशा वेळेला कोर्ट प्रथम समन्स सर्व झालेला आहे किंवा नाही ह्याची खात्री करते. ती खात्री करण्यासाठी उदाहरणार्थ जर बघितलं, जर समन्स हे बेलीफ तर्फे पाठवलेलं असेल तर त्यामध्ये कोर्टासमोर बेलीफ हा त्याचा रिपोर्ट सादर करतो. त्या रिपोर्टमध्ये ते समन्स समोरच्या व्यक्तीला सर्व झालेला आहे किंवा नाही असे नमूद असते. तर त्यानुसार जर कोर्टाला खात्री झाली की समोरच्या व्यक्तीला समन्स हे मिळालेलं आहे तर त्यानंतर कोर्ट हे अंडर ऑर्डर 9 रूल 6 ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत एकतर्फी आदेश म्हणजेच एक्स पार्टी ऑर्डर करते. एकतर्फी आदेश झाला म्हणजेच तुमचा घटस्फोट झाला असे नाही. इथे केवळ आदेश झालेला आहे. या आदेशानंतर तुम्हाला तुमचा खटला हा एकतर्फी चालवायचा आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या घटस्फोटाच्या याचिकेमध्ये जे काही ग्राउंड्स मांडलेले आहेत ते तुम्हाला आता तुमचे पुरावे देऊन ते ग्राउंड सिद्ध करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲफिडेव्हिट, तुम्हाला तुमचं आर्ग्युमेंट सादर करायचं आहे. जर तुम्ही ते ग्राउंड सिद्ध केले तर त्यानंतर कोर्ट एकतर्फी हुकुमनामा म्हणजेच एक्स पार्टी डिवोर्सचा आदेश करते. आता दुसरी परिस्थिती बघूया. समनची बजावणी झालेली आहे, दुसरा पक्षकार कोर्टात देखील हजर झालेला आहे परंतु त्याची जी कैफियत आहे ती त्यांनी विहित कालावधीत त्यांनी कोर्टात दाखलच केली नाही. अशा वेळेला कोर्ट हे अंडर ऑर्डर 8 रूल 10 ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत सदर खटला हा एकतर्फी चालवण्याचा आदेश करते. इकडे एक लक्ष ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा एकतर्फी आदेश होतो त्या आदेशानंतर तुम्हाला तुमचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला कोर्टासमोर प्रूव्ह करणं म्हणजे सिद्ध करणे गरजेचं आहे. जर का ते तुम्ही जर सिद्ध करू शकले नाही तर अशा वेळेला तुमची डिवोर्सची जी पिटिशन आहे ती कोर्ट डिसमिस देखील करू शकते. आता आपण जाणून घेऊया की एक्स पार्टी ऑर्डर आणि एक्स पार्टी डिक्री झाल्यानंतर जर समोरचा पक्षकार हा जर कोर्टात हजर राहिला तर काय? जर कोर्टाने एक्स पार्टी ऑर्डर म्हणजेच एकतर्फी आदेश केला असेल आणि त्यानंतर जर दुसरा पक्षकार हा कोर्टासमोर हजर राहिला आणि
त्याने जर कोर्टाला तो सदर तारखेला कोर्टात का हजर राहिला नाही ह्याचं जर वाजवी कारण दिलं, उदाहरणार्थ जर त्याला समनची कॉपी मिळाली नसेल किंवा जर तो आजारी असेल, त्याचा अपघात झाला असेल, अशी कारणं असू शकतात. जर त्यांनी ती कोर्टाला कारणं नीट पटवून सांगितली आणि जर कोर्टाला ती कारणं पटली, तर अशा वेळेला कोर्ट हे अंडर ऑर्डर 9 रूल 7 अंतर्गत एकतर्फी ऑर्डर म्हणजेच एकतर्फी जो आदेश आहे तो सेट असाइड करते आणि दोन्ही पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्याची पुन्हा संधी दिली जाऊ शकते. दुसरा पक्षकार हा एक्स पार्टी डिवोर्सची डिक्री म्हणजेच घटस्फोटाचा हुकूमनामा झाला आणि त्यानंतर जर तो 30 दिवसाच्या आत कोर्टात हजर झाला, तर अशा वेळेला 30 दिवसाच्या आत तो अंडर ऑर्डर 9 रूल 13 ऑफ CPC या अंतर्गत सदर एक्स पार्टी डिक्री ही सेट असाइड करण्यासाठी ॲप्लिकेशन देऊ शकतो आणि त्यामध्ये तो का हजर राहिला नाही त्या संदर्भात तो कोर्टाला कारणं सांगू शकतो. जर ती कारणे कोर्टाला पटली, तर अशा वेळेला कोर्ट ती एक्स पार्टी डिवोर्सची जी डिक्री आहे ती सेट असाइड करू शकते. जर ते त्याचे ॲप्लिकेशन कोर्टाने रिजेक्ट केलं, तर तो व्यक्ती अपील दाखल करू शकतो. तर एकंदरीत तुम्हाला एकतर्फी घटस्फोट कसा घ्यायचा, कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत हे तर कळलंच असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर्फी घटस्फोट म्हणजे हा घटस्फोटाचा प्रकार नाही आहे, तर ती कायद्याची केवळ एक प्रक्रिया आहे की जर त्या प्रक्रियेमध्ये सदर दुसरा पक्षकार हा कुठलीही बाजू घेत नसेल किंवा त्याची जर बाजूच मांडत नसेल, तर अशा वेळेला कोर्ट हा एकतर्फी त्या खटल्याची सुनावणी करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर काही कुठलीही शंका किंवा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.